चला तर मंडळी, इथून पुढे पाणीपुरी खाण्यासाठी बाहेर जाण्याची गरज नाही. आज तुम्हाला पाणीपुरीचे सगळे सिक्रेट्स सांगणार आहे आणि अतिशय चविष्ट असा रगडा घरच्या घरी कसा बनवायचा हेही सांगणार आहे. हा रगडा जर तुम्ही घरी बनवून खाल्ला तर विकतची पाणीपुरी ही विसरून जाल. एवढी टेस्टी पाणीपुरी आपली घरच्या घरी तयार होते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण अगदी छोट्या छोट्या टिप्स मी व्हिडिओमध्ये सांगितले आहेत. चला, सगळ्यात आधी इथे मी पांढरा वाटाणा छान रात्रभर भिजवून घेतलाय. इथे मी साधारण 1 मोठी वाटी वाटाणा भिजायला घातला होता. आता कुकरमध्ये भिजवलेला वाटाणा घालायचा, यामध्ये हळद आणि मीठ घालायचं. खूप जास्त नाही, फक्त पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ घातले, कारण वाटाण्याला शिजल्यानंतर चव राहावी म्हणून. आता वाटाणा व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा. तुम्हाला जर वाटत असेल की वाटाणे शिजणार नाही तर अगदी चिमूटभर सोडा घालू शकता. सोडा घातल्यामुळे वाटाणा अगदी सहज शिजतो. मी घातला नव्हता, मला माहिती होतं वाटाणा हा चांगला आहे आणि तो व्यवस्थित शिजतो. शिजलेला वाटाणा पॅनमध्ये घालून घ्यायचा आणि यामध्ये 2 मोठ्या आकाराचे बटाटे मी छान उकडून घेतले. ते हाताने अशा पद्धतीने स्मॅश करून घालायचे. रगड्यामध्ये बटाटा छान कुस्करून घातल्यामुळे रगड्याला चवही खूप छान येते, तसंच त्याचं स्ट्रक्चरही अतिशय सुंदर असं येतं. त्यामुळे उकडलेला बटाटा आवर्जून घाला. हाताने स्मॅश करून घाला किंवा अगदी खिसणीने खिसून घातला तरीही चालेल. आता बटाटा घातल्यानंतर तो व्यवस्थित वाटाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा. अगदी गाळ असं हे मिश्रण आपल्याला करायचं. बटाटा व्यवस्थित वाटाण्यामध्ये मिक्स झाला. आता यामध्ये घालून घ्यायचे अर्धा चमचा लाल तिखट, अगदी अर्धा चमचा धना पावडर आणि पाव चमचा चाट मसाला. त्याचबरोबर घालायचं आहे अर्धा चमचा मीठ. आता ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा रगड्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या. मीठ आपण अगोदर वाटाणे शिजवताना हे घातले, त्यामुळे आत्ता अगदी बेताने घाला किंवा अगदी रगडा तुम्ही टेस्ट करून बघून घातला तरीही चालेल. सगळे ड्राय मसाले मिक्स झाले की अशा पद्धतीने पावभाजी मॅशरच्या सहाय्याने रगडा छानपैकी मॅश करून घ्यायचा. यामुळे कन्सिस्टन्सी अतिशय सुंदर अशी होते. तुम्ही वाटाणाही बघू शकता, अतिशय छान असा शिजलाय. वाटाणा खूप व्यवस्थित शिजलं जाणं रगड्यासाठी खूप महत्त्वाचं असतं, कारण रगड्यामध्ये मेन फ्लेवरच आपल्या वाटाण्याचं असतं. चला, सगळे मसाले छान यामध्ये मिक्स करून घेतलेत. आता यामध्ये घालायचे बारीक चिरलेला कांदा आणि फ्रेश अशी कोथिंबीर. कांदा आणि कोथिंबीर आवर्जून शेवटी घालायचं, कारण पाणीपुरीमध्ये हे मिश्रण भरल्यानंतर कांदा आहे असा दाताखाली आला पाहिजे, म्हणून आवर्जून शेवटी घाला. चला, सुंदर असा रगडा तयार झालाय. एक 3 ते 4 मिनिटं रगडा छान शिजवून घ्यायचा, व्यवस्थित असा परतवून घ्यायचा. आता हा गरमागरम रगडापुरी, रगडा पॅटीस किंवा पाणीपुरी कोणत्याही रेसिपीसाठी आरामात वापरू शकता. अगदी वेगवेगळ्या रेसिपी यापासून तुम्ही बनवू शकता. रगडा चाट सुद्धा यापासून खूप सुंदर असा तयार होतो. चला, अतिशय टेस्टी असा मसालेदार रगडा आपला तयार झालाय. आता वळूयात आपल्या पाणीपुरीच्या पाणीकडे. पाणीपुरीचं पाणी बनवण्यासाठी मी हिरवी पुदिना चटणी आणि त्याचबरोबर चिंच खजूर चटणी घेतली आहे. या दोन्ही चटण्या बनवून कशा स्टोअर करायच्या हे आधी सांगितलं आहे. खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, जाऊन एकदा दोन्ही रेसिपी नक्की बघा. अतिशय सुंदर अशा चटण्या ह्या तयार होतात आणि अगदी 6 महिने सुद्धा आरामात टिकतात. चला, ह्या दोन्ही चटण्या आता एका बाउलमध्ये काढून घ्यायच्या. काढताना 5 ते 6 चमचे चिंच खजूर चटणी आणि त्याचबरोबर 3 ते 4 चमचे हिरवी पुदिना चटणी घ्यायची आहे. आता ह्या दोन्ही चटण्या स्टोअर करताना कधीही चिंच खजूर चटणीतला चमचा पुदिना चटणीमध्ये घालायचं नाही. चांगला स्वच्छ दुसरा चमचा घेऊन घालायचा, जेणेकरून या चटण्या व्यवस्थित अशा स्टोअर होतात. दोन्ही चटण्यांचं अगदी रेसिपी मी पूर्ण प्रमाणबद्ध सांगितली आहे, त्यामुळे त्या पद्धतीने जर तुम्ही या दोन्ही चटण्या बनवाल ना, अतिशय टेस्टी अशा चटण्या तयार होतात आणि ज्या तुम्हाला वेगवेगळ्या चाटच्या रेसिपींमध्ये किंवा दुसऱ्या कोणत्याही रेसिपीमध्ये आरामात वापरता येतात. चिंच खजूर चटणी तरी फक्त मला चाटमध्ये वापरता येते, परंतु ही पुदिना चटणी आहे ती बऱ्याच गोष्टींच्या मॅरिनेशनमध्ये उपयोगी पडते, त्यामुळे ती चटणी माझी अगदी लवकर संपते. चला, आता चिंच खजूर चटणी आणि हिरवी पुदिना चटणी मिक्स करून घ्यायची. त्यामध्ये पाणी घालायचं आणि त्याचबरोबर यामध्ये आपण थोडेसे फ्लेवर्स हे ॲड करणार आहोत. अगदी पाव चमचा लाल तिखट आणि पाव चमचा चाट मसाला घालून घेतलाय. त्याचबरोबर कांदा आणि कोथिंबीर घालून घ्यायचं. लिंबाचे 2 अगदी हलके पातळ स्लायसेस घालून घ्यायचे आणि 5 ते 6 चमचे बुंदी घालून घ्यायची. सगळ्यात महत्त्वाचं, पाणी बनवतानाची एक टीप महत्त्वाची लक्षात ठेवा, चिंच खजूर चटणीचं प्रमाण हे हिरव्या पुदिना चटणीपेक्षा डबल हवं आहे. त्यामुळे तुम्हाला परफेक्ट असा पाणीपुरीचा फ्लेवर या पाण्यामध्ये भेटणार आहे. त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ हे ॲडजस्ट करून घ्यायचं. अगोदर पाणी टेस्ट करायचं, मिठाची किती गरज आहे, त्यानंतरच मीठ घाला. मीठ खूप जास्त घालायची गरज नाही, फक्त अगदी पाव चमचा मीठ घातलं की छान पाण्याला चव येते. सगळं मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चिंच खजूर चटणी वेगळी आणि पुदिना चटणी वेगळी असंही भरू शकता, परंतु बऱ्याच वेळेला उन्हाळ्यामध्ये सुट्ट्यांमध्ये आम्ही अशा पद्धतीने पाणीपुरी करतो आणि खातो. खूप जण घरात असतात आणि सगळ्यांना पाणीपुरी एकाच पद्धतीने सर्व करून देणं शक्य होत नाही. त्यावेळेस असा रगडा बनवायचा आणि असं पाणी बनवायचं. आरामात जो हवं तो स्वतःची पाणीपुरी बनवून घेऊ शकतो. तुम्ही सुद्धा या उन्हाळ्या सुट्टीमध्ये अशा पद्धतीने पाणीपुरी नक्की ट्राय करून बघा. रगडा तर इतका टेस्टी झालाय ना की काही विचारायलाच नको. चला, सुंदर अशी पाणीपुरी मी इथं सर्व करून घेते. सगळ्या पुऱ्यांमध्ये मसाला भरून घेतलाय आणि ज्या वेळेला तुम्हाला पाणीपुरी खायची आहे त्यावेळेला छान तुम्ही पाण्यामध्ये पुरी डिप करून घ्या आणि सुंदर अशा या पाणीपुरीचा आस्वाद घ्या.
चला, अगदी झटपट अशी घरच्या घरी ठेल्यावर भेटते तशी सेम टू सेम पाणीपुरी आपण तयार केली आहे. कशी वाटली रेसिपी मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुम्हीही या पद्धतीने ही पाणीपुरी नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, बनवायचं असेल तर सेव्ह करा, कोणाकडून बनवून घ्यायचं असेल तर शेअर करा. धन्यवाद.